काय गप्पा चाललात? काय गप्पा चाललात मायलेकरात? काय पण हॉटेल चालवते ते ग. मग काय चालेल मारा चालू द्या. चला गप्पा चालल्यात इकडे यांचा खेळ चाललाय आणि आम्ही उठलं सगळं आवरून घेतलं. मेन सानूना काय पहिल्यांदा घर होय. सानू थँक्यू म्हणूनच सानूला ठेवलं होतं माझ्या हेल्पसाठी. खूप मदत केली लेकरानं कालपासून. कारण कशात माझ्या नव्या अशा काय तुम्ही सगळे मस्त मजेत आहे. रात्री आम्हाला सगळ्यांना झोपायला जवळजवळ 12-1 वाजले आणि त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स उठलं वगैरे. नाश्ता झालाय. घरनंच इडली सांबार आणलं होतं आणि इडली सांबार फार आवडतं. तर चला शंभू राहिला, आई राहिलात, पप्पू, आजू आणि सानिका एवढे सगळे राहिले. तर आता स्वयंपाकाचं वगैरे बघते. सकाळी ना इतका राडा पसारा होता घरात. कारण एवढे सगळे पाहुणे आलते, शरीरचे सगळे आलते, प्लस आत्यांच्या घरी आलते का ग सांगू? आत्यांच्या घरी आलते संगीत आत्या, झापडीची म्हणजे अश्विनीची मम्मी आली होती. त्यानंतर शिरूरचे सगळे आले होते, जामखेडच्या मामी ते आले होत्या, टेंभुर्णीचे सगळे आले होते. घरात एवढा सगळा राडा पसारा झाला होता. जिकडे तिकडे कचरा, कपडे, सगळ्या वस्तू सगळं उठल्या सगळं मी जाणून आवरले. स्वच्छ घर एकदा झाडून काढले. कालचे सगळ्यांना चहा पाणी जेवणाची थोडीशी भांडी होती ते सगळे आवरले. तसं मी मावशींना दुपारी काल ठेवून घेतलं होतं बराच वेळ, त्याच्यामुळे ते खूप सोपं पडलं. सगळे येईपर्यंत मी सानूने दोघींनी मिळून स्वयंपाक केला. त्यानंतर मावशी आल्या होत्या भांडे वगैरे करायला. त्याच्यामुळे म्हटलं सगळे कधीतरीच येणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना थोडंसं रिलॅक्स आणि एन्जॉय करायला भेटलं पाहिजे. त्याच्यामुळे मग सगळं आम्ही आधीच करून ठेवलं होतं. तर चला कालचा दिवस एवढा हेक्टिक होता. रात्री तर ना माझे डोळेच उघडत नव्हते, एवढे जास्त थकवा आला. तर त्याच्यामुळे म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करून त्या व्हिडिओचा एंड करावा. आज नवीन दिवस, नवीन सुरुवात झाली आहे. आणि मी मेकअप करायला साधनाच्या घरी गेले होते. माझा मेकअप केला होता ज्योतिताई, ज्या की तुम्ही खूप वेळा बघितलं त्यांना व्हिडिओमध्ये. बार्शीच्या आहेत, आमच्या शेजारीच राहायच्या आणि त्यांचं स्वतःचं पार्लर, खूप सुंदर मेकअप वगैरे करतात. आणि म्हटलं चला त्यांना बड्डेला बोलवायचंच होतं, तर म्हटलं त्यांच्याकडनंच मेकअप करून घ्यावा. आणि शिवायचा तर खूप फेवरेट होता आणि छोटा होता, लॉकडाऊन होता, तर शिवाय त्यांच्याकडेच जास्ती वेळ असायचा खेळायला. त्या पण शिवायला खूप जास्ती प्रेम करायचा. त्याच्यामुळे मला त्यांना तर बोलवायचंच आहे. तर मग त्या पण आल्या होत्या, त्यांच्याकडनं मेकअप केला. पण घरात ना एवढे सगळी लोक होते, इथं ना खूप गोंधळ होईल, त्याच्यामुळे मग साधना बोलले की माझ्याकडे या मेकअपला, म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो. तिथून मेकअप केला आणि तिथून मी गेले. तर इतका काल पाऊस, शाळेच्या प्रत्येक बड्डेला पाऊस येतो, असं होतच नाही कधी पाऊस येत नाही असं. तर चला आज भरपूर सारी कामं आहेत. तर चलो इथे गिफ्ट्स पण सगळी अशीच ठेवलीत, अर्धी काही खाली गाडीत आहेत, अर्धी तिथे आणून ठेवलीत. आता थोड्याच वेळात गिफ्ट अनबॉक्सिंग होईल, ते ह्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघताल. तर चलो पहिल्यांदा सगळी कामं वगैरे आवरू, निवांत दुपारीपासून गिफ्ट ओपन करूया. तर चला. आणि सकाळी उठल्यापासून सगळे पोरं माझ्या मागे लागलेत की आपल्याला गिफ्ट ओपन करायचे आहेत, बघायचे आहेत. शंभूशिवाय तर फारच रडत होते. शेवटी ऐकायला गेलेत, पण ना रात्री मग उशिरा 8 वाजता वगैरे आम्ही गिफ्ट अनबॉक्सिंग करायला लागलो. तर चला हे सगळे गिफ्ट्स तुम्हाला दाखवायचा पर्पज हाच की तुम्हालाही काही आयडिया येतील. कारण ना आता हे मुलं असे छोटे राहिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे थोड्याशा मोठ्या मुलांना गिफ्ट्स काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आपल्याला बड्डेमध्ये. तर थोडीशी आयडिया येऊन जाईल की ह्या वयातल्या मुलांना साधारण काय गिफ्ट द्यावे. तर ना काल मला प्रश्न आला होता की शिवाय किती वर्षाचा झाला आहे. तर शिवाय 7 पूर्ण झालेत आणि तो आता 8व्या वर्षात पदार्पण करतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात म्हटलं. सगळे गिफ्ट्स तुम्हाला दाखवते आणि जे काही राहिले असतील तर ते आठवले तर परत तुमच्यासोबत शेअर करेन. पण मला नाही वाटत आता राहिले असतील, कारण मी सगळे दाखवायचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांचेच गिफ्ट्स खूप सुंदर होते. गिफ्ट्सपेक्षा ना तुमचं येणं आणि त्याला तुमच्या ब्लेसिंग देणं पहिले गिफ्ट महत्त्वाचं आहे. मुलं तर काय कंट्रोल करणार. आणि सगळ्यांचे गिफ्ट्स ओपन केले, सगळ्यांचे गिफ्ट्स तुम्हालाही दाखवले. कोणाचे नावं घेतली नसतील, कोणाचे नावं घेतली असतील, तर पण गिफ्ट्स तर सगळी दाखवलीत. तर एन्जॉय करा हा व्हिडिओ आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी. आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब पण करा. एक मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवायची इच्छा होते. तर चला, कारण माझे सबस्क्रायबर्सच वाढत नाहीत, आहे तिथेच, त्याच्यामुळे थोडंसं कधी मध्ये डिमोटिवेट होते. एनिवेज तर चला बघा हाही व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्याच व्हिडिओसारखा हाही व्हिडिओ आवडेल याची मला खात्री आहे. तर चलो एन्जॉय. बोलतात कोणी काय दिलं ते काय म्हणतात, त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज करू नकोस, फक्त गिफ्ट दाखव. तर सकाळपासून पोरं इतके आवरले पण नाही, ते आता कंट्रोल करू शकत नाहीत.
तर चला स्वयंपाक करता करता मी इकडे आली काहीतरी यांचा गोंधळ चालू आहे आणि म्हटलं आता श्री आलाय, शिवायचा फ्रेंड शिवांश, शिवाय आणि शंभू. तर शंभू राहिला होता ह्या गिफ्ट अनबॉक्सिंगसाठीच. मला वाटतं त्याचं सगळं असं सकाळपासून बरंच रोखलं होतं. तर चलो ते कोणाचं आहे? बरं ठीक आहे चला. आता हे सुद्धा मी सगळे गिफ्ट तुम्हाला दाखवते. हा ड्रेस ना कल्पनाताईंनी आणला होता शिवायला बर्थडे गिफ्ट. तर थोडासा मोठा होतो, त्याला घालून बघितला पण ना खूप असा मोठा वाटायला लागला, त्याच्यामुळे परत काढून ठेवला. हे आहे चेस. एक एक ओपन कर पप्पा. हां बाजूला ठेव चेस. हां ठेव साईडला. त्यानंतर हे पियानोचे 3 सेट आलेत, 2 आलेत, एक सानिकाने दिले आणि हे 2 बर्थडे गिफ्ट म्हणून आलेत. त्यानंतर हे आहे लुडो. हे एक काढ साईडला येईल. हां हे लुडो. त्यानंतर हे आहे कार गाडी. हां सुपर कार. आणि त्यानंतर ही एक सुपर कार. तर असे हे बड्डे गिफ्ट्समध्ये आहेत. काही पोरांना खेळायला दिले. त्यानंतर मामाकडचं गिफ्ट आहे, मामाकडचं गिफ्ट. त्याच्यावर जरासं सामान आहे. हे मामाचं गिफ्ट. सेलिब्रेशन हे पण 3-4 गिफ्ट्स आले होते. त्यानंतर हा ड्रेस आलाय प्रियंकाताईंच्या आईकडनं. तर हे हॉट व्हील हे आलंय शिवांशकडनं आणि हे त्यांनी ओपन करून ऑलरेडी खेळायला स्टार्ट पण केलंय. प्रियंकाताईंनी शिवायला आणलंय सोन्याची रिंग. ती मला वाटतं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना, औषण काकाने त्यांनी दिली. त्यानंतर कल्पनाताईंनी आणला ड्रेस. आईंनी त्याला पैसे दिले. त्यानंतर माझ्या मामींनी पैसे दिले, आत्यानं पैसे दिले, काकूंनी पैसे दिले, त्या चौघींनी संध्यानी पैसे दिले. असे 4-5 जणांनी पैसे दिले आणि बाकीच्यांनी गिफ्ट्स आणले. अजून कोणाचे राहिले असतील तर मी आठवून तुम्हाला दाखवते. हां आणि ही एक मोठे गिफ्ट्स राहिले 2. हे वर्ड चॅलेंज हे एक गेम आले. हे आणखी पूर्ण ओपन नाही केलं अशा प्रकारे आहे. इकडे हे एक आलंय. हे काय मेकॅनिक्स इंजिनिअरिंग सिस्टीम फॉर क्रिएटिव्ह किड्स हे एक आलंय. त्यानंतर हे ज्युनियर सायंटिस्ट हे पण एक छान आहे. त्यानंतर इकडे हा लुडो आला आहे. तो तर ओपन करून ऑलरेडी खेळायला स्टार्ट झालेत पोरं. तर चला गिफ्ट्स अनबॉक्सिंग म्हणल्यावर यांना काय चेन पडेल का. त्यानंतर इथे हे एक गिफ्ट्स आले आणि हे गिफ्ट्स आम्ही सकाळीच ओपन केलं आहे. पाटील मॅडमकडनं शिवायसाठी गिफ्ट खूप सुंदर आहे. सगळेच गिफ्ट छान आहेत. बाकीच्यांची मी नावं सांगितली नाहीत. व्हिडिओ बघत असताना तुम्हाला वाटत असेल तुमचं नाव नाही आलं तर सॉरी. कारण सगळं बोलतात नको सगळ्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज करायला, त्याच्यामुळे काय जे 2-3 होते तेवढ्यांचे सांगितले. त्यानंतर स्केटिंग स्कूटर पण एक संजयच्या फ्रेंड आहेत त्यांनीच आणलं आहे. त्यानंतर ही एक बाईक एक आली आहे. तर काल हे सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं सगळं काय म्हणतात बर्थडेमध्ये, कारण पोरं याला सोडतच नव्हते. ही बाईक संजयच्या पूर्ण ऑफिसमधल्या स्टाफकडनं शिवायसाठी गिफ्ट. अशा प्रकारे मला वाटतं सगळे गिफ्ट दाखवून झालेत. आणि काही जे काय म्हणतात सेलिब्रेशन कॅडबरी सेलिब्रेशन हे ते होते ते 4-5 आम्ही ओपन पण केले. आणि हे सगळे खेळण्याच्या वस्तू आहेत. सगळ्यात खूप सुंदर गिफ्ट्स आहेत आणि सगळे काहीतरी मस्त युनिक होते. मी तुम्हाला दाखवते यासाठी की तुम्हालाही आयडिया भेटेल काय गिफ्ट द्यायचं प्रत्येक वेळी प्रश्न पडतो आपल्याला. तर हे छान गिफ्ट्स होते त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केले आणि शिवाय खूप खुश आहे सगळे गिफ्ट्स बघून. आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुम्ही बड्डेला आले असताल, म्हणजे जे कोणी बड्डेला आले आणि व्हिडिओ बघतात ते थँक्यू सो मच. शिवायला एवढे छान छान गिफ्ट्स दिले, ब्लेसिंग दिले आणि तुमच्या ब्लेसिंग अशाच शिवायच्या पाठीशी राहावत. आणि ते मिस्टर थोरात कसे आहात? मस्त. कसा झाला बर्थडे? एकदम छान. कारण आणि आम्ही दोघं इतके थकलेलो काल रात्री, तर असं अक्षरशः सगळं डोकं घेऊन दुखत होतं. आज कसं आलं पूर्ण बॉडी काय म्हणतात काय केलं मसाज करून घेतली. एवढे थकलेत, अजून पण पाय दुखत असतील. आणि पप्पूचे आजूचे पण खूप पाय दुखतात. सांगू तेवढी काही म्हणली नाही पण तिचंही दुखत असेल. करून गुन्हे आपले काय सांगणार की नाही. आणि रात्री आल्यावर मी सगळ्यांच्या गोष्ट काढल्या हो की नाही, तुमचीही काढली कारण खरंच दिसत होता. असं काय बघायला माझा लोक कसं दिसत होता खरंच आवडलेला. हां आणि माझी जी साडी होती ती ऑर्गेन्झा साडी होती, तुम्हाला मी उद्या दाखवते. आणि ती ना आमच्या ताईने मला घागरा स्टाईल ती पूर्ण ड्रेप करून दिली. ती एवढी सुंदर वाटत होती आणि खूप छान झालं होतं मला मेकअप ते. आणि मला माहीत होतं ज्योती ताईत म्हणलं मला टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांना मी काहीच लूक वगैरे काही सांगितलेलं नाही की मला असं पाहिजे तसं पाहिजे. तुम्ही कराल
ते, कारण मी डोकंच लावलं नाही, कारण मला माहिती होतं त्या म्हटल्यावर मला डोकं लावायची गरज नाही, तर एकदम परफेक्ट मस्त करतीलच. तर ज्योतिताई माझ्या फ्रेंड आहेत, त्यांचं बार्शीला धन्वंतरी ब्युटी पार्लर म्हणून पार्लर आहे. जर तुम्ही बार्शीचे किंवा इनकेस कुठेही असाल आणि तुम्हाला मस्त मेकअप करून घ्यायचा असेल फोटोशूटसाठी म्हणा किंवा लग्नासाठी किंवा काही अदर फंक्शनसाठी, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची इन्स्टाची लिंक देते, तिथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचे इन्स्टा पण चेक करा. खूप सुंदर त्या मेकअप करतात, खूप मस्त. तर चला, आता आमचा स्वयंपाक चालू आहे आणि सगळीकडे एवढा राडा पसारा, कारण घरात एवढे सगळे लोक आहेत, त्यात हे पोरांचा एवढा गोंधळ आहे. माझं तर अक्षरशः डोकं दुखतं आहे आणि पण मजा पण येते एवढे सगळे. तर चला, मी आत्ता सकाळी मी बनवलं होतं चिकन, चपाती आणि बाहेरनं मी बिर्याणी आणली होती आणि आता बनवते अंडा भुर्जी. सानू आणि आई करतायत चपात्या. मी अक्षरशः कांदा परतायला ठेवून गॅस बंद करून येऊन इकडे व्हिडिओ शूट करते, कारण पोरं ऐकतच नव्हती. सकाळपासून त्यांना असं थोपून धरलं होतं, पण आता त्यांचं काय म्हणतात पेशन्स संपत आले होते, त्याच्यामुळे म्हणलं एकदाच होऊन जाऊ दे ते मध्ये, म्हणून पहिले गॅस बंद करून येऊन हे सगळं केलं. आणि हे बघा, घरभर नुसतं राडा पसारा. आता याच्यात काय शिवाय अंडा भुर्जी बनवते. सकाळचं थोडं सगळं शिल्लक आहे, बिर्याणी, चिकन वगैरे. तर चला, जिरे, तेल, कांदा परतून घेतला. आता त्यात टाकते लाल तिखट, आणि धण्यापूड, कांदे, पोहे थोड्या साईडलाच आणि चवीपुरतं मीठ सगळं यातच टाकून मिक्स करून घेतलं. फक्त अंडे फोडणी टाकते आणि आमच्या छान मला अंडे आणलेले. आजूबाई, सानिका आणि स्वप्नीलने खूप काम केलेलं आहे. बर्थडे थँक्यू सो मच. तू होती म्हणून सगळं शक्य झालं गं, स्वयंपाक ते, नाहीतर शक्यच नव्हतं, कारण सगळे येईपर्यंत मी सामने सगळं आवडून घेतलं. तुम्हाला जे येतील त्यांना कशाला कामाला लावायचं. तर मस्त आम्ही दोघांना आवडलं होतं. पण पडतंयच गं. हे वॉच ना तुम्हाला आधीच दाखवून झाले. तर हे अश्विनी आणि निकिताकडनं शिवायला बर्थडे गिफ्ट होतं, त्याला स्मार्ट वॉच पाहिजे होतं, तर ऑनलाईन त्यांनी घेतलं होतं. त्यानंतर ना याच्यातमध्ये आहे गजलक्ष्मी आणि हे कोणी दिले त्याच्यात त्यांचं नाव पण आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि ना हे आले श्रुती, श्रवण, पार्थ, शार्दूल, श्रीराम, आरवी यांच्याकडून शिवाय या सप्रेम भेट. तर अशा प्रकारे ना 2 गजलक्ष्मी आल्यात, ही एक आणि याच्यामध्ये एक. तर जे म्हणजे माझ्या ज्या चुलत जाऊ आहेत ना, म्हणजे संजयचे काका, त्यांचं सगळे मुलं शिवायचे, भाऊ बहीण, तर त्यांच्याकडनं हे शिवायला छोटंसं गिफ्ट, ते पण सगळे बर्थडेला आले होते. तर हे एक खोलली, एक खोलत नाही. म्हटलं यांचंही गिफ्ट खूप छान आहे आणि हे दाखवणं तर बनत आहे. तर चला, थँक्यू सो मच. खूप छान होतं तुमचं पण गिफ्ट. हां चल, बघ. आणि ज्योतिताईकडनं शिवायला छानसं गिफ्ट भेटलंय. आता ओपन करतो शिवाय, बघूया आतमध्ये काय आहे. ओय ठणठणान. वाव, सच अ ब्युटिफुल. ए खूप सुंदर आहे. शिवाय काढून टाकणं असंच. ओ भाई साहब, कैसा लग रहा है शिवाय. शिवाय तुझ्या हाईट एवढी काय रे, बघ रे. हो, अरे बा, होय. कशी वाटली? थँक्यू मन मग आकाश दादाला आणि ज्योती आंटीला. थँक्यू. हा चला, कुठे लावायचं आता?